अधिकाऱ्यांबद्दल काय भूमिका आहे? काहीच नाही, चालायला त्रास होतोय, तब्येत खराब आहे, ते काय नाकारून नाही चालणार. कारण डॉक्टरांनी काल सांगितलं, आधी नव्हतं मला माहिती की 57 शुगर झाली, अनेक बरेचसे, त्यामुळे त्रास आहे, 100% त्रास आहे, होईल कमी. समाजाची आशीर्वाद मागे, समाजाची शक्ती बळ मागे, व्यवस्थित होईल. आणि 27 तारखेला मी माझ्या मूळ गावी दर्शनासाठी जाणार आहे. मग पुन्हा वापस यायची वेळ आली तरी येईल, परंतु मी माथुरीला शिरूर तालुक्यात गाव येतं आहे मूळगाव, तिथं राज्यात इकडं जिकडं आमचे गावकरी गेलेले आहेत पूर्वी जे, त्या दिवशी ते दर्शनाला येत असतात. त्यामुळं मी त्या यात्रेच्या दर्शनाला गावातल्या 27 तारखेला जाणार आहे, परवा. सहकुटुंब? हो, जावंच लागतं, थोडं ती पूर्वीपासूनच परंपरा आहे. दुसरं, फडणवीस काल म्हणाले की जरांगेंना जेलमध्ये टाकण्याचा किंवा इतर काही कुठलाही आमचा डाव नाही, की नोटीस जी आली ती रेग्युलर प्रोसेसचा भाग आहे असं त्यांनी उत्तर दिलं. नाही, फडणवीस दादांना हे माहीत नाही, फडणवीस साहेबांना, की इथून मागं 13-14 वर्षात काहीच नाही झालं, मग अचानक कसं, आणि मीच का किती गुन्हे आहेत असे राज्यात फसवणुकीचे, तर लाखात आहेत. मीच का फडणवीस साहेब? कारण दोनही खाते तुमच्याकडेच आहेत. मीच का? गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून घेरलं, गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्यात अश्रू आहेत ते पुसलंय म्हणून घेरलंय मी आत्ताच का? बरं, मला कसली आधी नोटीस नव्हत्या. मी मीडियाच्या बांधवाला खरं सांगतो, मी कायद्याचा पहिल्यापासून सन्मान करणारं पोरग आहे. मी मुजोर नाही आहे. ते त्यावेळेस नसून नोटीस मान्य न्यायालयाने सांगितलं, मान्य न्यायालयाचा मी अवमान कधीच होऊन दिला नाही. नीट तिथं गुपचूप गेलो होतो आम्ही, पब्लिक जमन म्हणून पुण्यात, आम्ही जामीन घेऊन आलो. आता नोटीस नाही, काय नाही, आणि डायरेक्टच. बरं, डायरेक्ट का लगेच वॉरंट काढलं? बरं, काढीनात का, ते आता हरकत नाही, माझा काही संबंध नाही ना, ते व्यवहाराशी काही संबंध नाही. का घडून आणतात मग हे? कशामुळं? मला बदनाम करायसाठी. आणि मी काय बदनाम होईन बरं त्याच्यात? छत्रपतींचा इतिहास दाखवला, शान आहे उलट माझी त्याच्यात. काय शंभूराजांचे असेच हाल झाले पण त्यांनी धर्म सोडला नाही. मी त्या शंभूराजांचं महानाट्य दाखवलेलं आहे, किंवा माझ्या 2-3 बांधव त्याच्यात होते, यांनी सम्याराम्याने झालेला विषय येतो. आणि त्यावेळेस काय पोरंच होतो सगळे, लय वय पण नव्हतं, केलं, दाखवलं. पण हे जाणून बुजून फडणवीस साहेबांना शोभत नाही. मी गोरगरिबांचं काम करतो आहे, मला करू दिलं पाहिजे. उघडं पाडायचं काम करू नये, अभियान राबवू नये, बदनाम करण्याचे. माझेच लोक फोडून त्यांनाच पत्रकार परिषदा घ्यायला लावणे. हे बघा, तुम्ही जेवढं गोडी गुलाबीनं हाताळताना तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील, मी एवढंच सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.